नमस्कार मंडळी, तर जयस पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला चालू झालं आहे संडे रुटीन। तर सकाळी सकाळी माझे सगळे कामं आटपून मी बाहेर निघालेली आहे क्लास घेण्यासाठी। तर मी घेते ॲबॅकसचे क्लास। त्या ॲबॅकसचे क्लास संडेला 2 तास असतात, पण आता 8:30 वाजलेले होते तर मी निघत होते। तर 8:30 वाजता निघून पटकन असं 10-15 मिनिटात मी तिथं पोहोचते आणि मुलंसुद्धा येऊन जातात। तर बघा इथं क्लास संपण्यात आले आहे, बरेचसे मुलं निघून गेले आहे। मला थोडासाच व्हिडिओ काढता आला, मी तेवढाच व्हिडिओ काढला। तर घरी येता येता मला अक्षरशः 11:30 पावणे 12 झाले। तर येताना एवढं मी थकून गेली होती, खूप भूकही लागली होती आणि उन्हाळा चालू असल्यामुळे एनर्जी अशी डाऊन होऊन जाते, कारण मी सकाळी काही खाऊन जात नाही, फक्त पाणी चहा वगैरे असं पिऊन जाते। तर आल्यानंतर खूप भूक लागून जाते आणि एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते, म्हणून तुम्हाला माझा चेहरा असा दिसत असेल। तर घरी आल्याला ज्ञानेशने दरवाजा उघडला तर त्याला फारच आनंद झाला। तर बघा इथं मी असे ढोकळे बनवले होते आणि सोबत मिरच्यासुद्धा घेतल्या होत्या आणि डब्बासुद्धा भरून ठेवला होता, म्हणजे जेणेकरून बाहेर जाऊन आता मुलांना भूक लागते, मग उगाच तेलकट तुपकट मागतात ते बाहेरचं खायला, तर मला अजिबात आवडत नाही त्याला असं द्यायला। तर मी थोडंसं डब्यामध्ये घेऊन जाते। तर तुम्हाला सांगू आजचा ढोकळा एकदम मस्त झाला होता आणि मिरचीसोबत तर अप्रतिम झाला होता। आणि याच्यासोबत बरेचसे लोक सॉस खातात, पण मला आवडत नाही म्हणून मी मिरचीच खात असते। तर बघा आता वाजले होते 12:30 पाऊण। तर 12:30 पाऊणमध्ये आम्ही बाहेर निघालो आणि तुम्हाला सांगू ऊन एवढं तापतं आहे ना औरंगाबादमध्ये, म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये। आणि आम्ही निघालो होतो सिटीमध्ये, आम्ही राहतो थोडं आउटसाईडला राहतो आम्ही। तर सिटीमध्ये जायला आम्हाला थोडा वेळ लागतो, कारण जे काही किराणा भरायचा आहे किंवा जे काही वस्तू घ्यायच्या आहे ते सिटीमध्ये लवकर मिळतात आणि चांगल्यासुद्धा मिळतात, म्हणून आम्ही बाहेर काही जास्त न आणता एकाच दिवशी बाहेर जाऊन रविवारी सिटीत जाऊन जे काही लागतं ना ते घेऊन येतो। आणि विशेष म्हणजे मुलांच्या आता स्कूल चालू होणार आहेत, CBSE वाल्या मुलांच्या, तर त्यांच्यासाठी काही बॅग्स वगैरे, टिफिन आणि कंपास बॉक्स असं बघण्यासाठी आम्ही निघालो होतो। तर तुम्हाला सांगू 12 म्हणजे 12:30-1च्या दरम्यान बघा इतकं ऊन तापलेलं होतं आणि रोडही खूप गरम आणि अशी वाफ येत होती। तर मुलांना AC लावावा लागला, मग AC लावला तेव्हा मुलं छान बसले आणि चांगलंही त्यांना वाटत होतं आणि वातावरणही खूप छान होतं। तर जाता जाता आम्हाला पाऊण तास तरी लागतोच, कारण ट्रॅफिक वगैरे असतो त्यामुळे वेळ लागतोच आम्हाला जायला। जर तुम्हाला माझे व्हिडिओ व्लॉग वगैरे आवडत असतील तर तसे कमेंट करत जा हो, आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा। तर बघा आज मी तुम्हाला नवीन अजून काय दाखवणार आहे, तर मी शिवणार आहे सोप्याचे कवर। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी कुठून घेत आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि मला ते कसं मिळालं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया आपण कुठं मिळालं ते। तर बघा हा मेन एरिया झाला, त्याच्यानंतर आपण सिटीत पोहोचलो आहे। तर आम्ही चाललो आहे गजानन महाराज मंदिरांच्या जवळ। तिथं बॅक साईडला एक चौक आहे, तिथं खूप छान मिळतात, म्हणजे आधी मी तिथून खरेदी केलेली आहे, म्हणजे जे काही चैनी, लेस, रनर असं जे काही शिवणकामाचं जे सामान लागतं ना, तर त्या चौकामध्ये माझ्या मते तरी मला जवळच्या जवळ तिथून चांगलं मिळतं, म्हणून मी तिथून घेते। तर बघा इथं आम्ही या चौकात पोहोचलो आहे आणि आम्ही गाडी एका ठिकाणी पार्क करून दिली, कारण तिथं रस्त्याचंही काम चालू होतं। तर आम्ही इथं पायीच जायला निघालो होतो। तर तुम्ही बघू शकता आज रविवारची खूप गर्दी आहे, रेलचेल आहे। सध्या तर इथं गर्दीच असते, नेहमी केव्हा पण आपण इथं आलो तर गर्दीच असते। तर ही जागा आहे गजानन महाराज मंदिर आहे ना त्या बाजूचं बॅक साईडला। तर आम्ही इथं चाललो होतो, ज्ञानेश त्याच्या पप्पाजवळ होता आणि भूमी माझ्यासोबत होती। तर आम्ही सोबत चाललो होतो आणि ऊन इतकं भयानक होतं, खूप ऊन होतं आणि मुलांनाही कधीतरी बाहेर काढल्यानंतर त्यांनाही खूप त्रास होतो, पण मग काही पर्याय नाही, कारण घरी त्यांना सांभाळायला कोणी नसतं की 1-2 तासासाठी त्यांना त्यांच्याकडे ठेवू म्हणून। पण गावामध्ये हा खूप छान पर्याय आहे, आपल्या शेजारचेही आपल्या मुलांना 1-2 तासासाठी सांभाळू शकतात, पण शहरात तसं नसतं, मुलांना आपल्यासोबतच घेऊन जावं लागतं आणि जे काही आहे ते आपल्याला सगळं करावं लागतं।
आणि दुसऱ्यावरती जिम्मेदारी टाकणं म्हणजे शहरामध्ये खूप जोखमीचं काम आहे. त्यामुळे आम्ही मुलं आमच्यासोबतच ठेवत असतो. तर बघा हे आलं आहे दुकान. तर भूमीचे पप्पा पुढे बघत होते की चला उघडं आहे की नाही बघतो म्हणून. तर उघडं होतं दुकान. तर म्हटलं चला पटपट जाऊया आणि जे काही लागत आहे ना ते इथं घेऊन घेऊया. तर तुम्हालाही माहिती आहे का, जर तुम्ही कोणी छत्रपती संभाजीनगरमधून माझा व्हिडिओ बघत असेल तर मला नक्की सांगा की तुम्ही या दुकानातून घेतात का. आणि जर माहिती नसेल ना तर तुम्ही जाऊन बघा, या दुकानामध्ये सर्व काही मिळेल तुम्हाला जवळच्या जवळ. यापेक्षाही होलसेल मार्केटमध्ये मिळतं बरं का कमीमध्ये, पण आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे गुलमंडीमध्ये जावं लागतं. गुलमंडीमध्ये जाणं म्हणजे खूप म्हणजे गर्दी, परत मुलांना घेऊन जाणं ते काही होत नाही. तर इथं माझं सामान घेऊन झालं आहे. तर मला जे काही घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालेलं होतं. तर आम्ही आता निघालो होतो किराणा भरण्यासाठी. तर किराणा भरण्यासाठी आम्हाला होतो टी पॉईंटच्या साईडला, म्हणजे तिथं डीमार्ट आहे त्या बाजूला आम्ही आलो होतो. एक सिटीमध्ये सुद्धा आहे दर्ग्याजवळ डीमार्ट, पण तिथं रविवारी खूप प्रचंड अशी गर्दी असते. त्यामुळे मुलांना घेऊन जाणं खूप म्हणजे रिस्की असतं. मुलं इतके रडतात, परत त्यांना हवं ते पाहिजे असतं आणि बिल करण्यासाठी सुद्धा खूप गर्दी असते. मग त्यामुळे आम्ही पर्याय म्हणून टी पॉईंटच्या ज्या बाजूला म्हणजे त्या टी पॉईंटच्या साईडला जे डीमार्ट आहे त्या बाजूला आम्ही येतो. तर इथं बघा आम्ही गाडी लावून दिली होती सावलीमध्ये आणि पटपट काय किराणा घ्यायचा ते आम्ही आधीच लिस्ट बनवली होती. एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही हे ठरवलं होतं, तरीसुद्धा एक्स्ट्रा घेऊन झालं होतं. तरी खूप कमी प्रमाणामध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि ह्यावेळेस तर बिस्किट आम्ही घेतलेच नाही, 2च पॅकेट घेतले. तर इथं बोर्नव्हिटाचं डिस्कशन चालू आहे की आपल्याला काय काय घ्यायचं आहे. तर बघा असं आहे माझं संडे रुटीन. म्हणजे आज ही शॉपिंग झाल्यानंतर घरी जायचं, परत ते सामान लावायचं, स्वयंपाक वगैरे. तर आज व्हिडिओ काढता काढता मेमरी संपली, त्याच्यामुळे हा अर्धवटच व्हिडिओ झाला. नाहीतर मी तुम्हाला पूर्ण माझा व्हिडिओ संडे रुटीन दाखवला असता की मागच्या संडे रुटीनला आम्ही कसं केलं ते. तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा. तर इथं काय झालं होतं, मेमरी फुल झाली होती त्यामुळे